बघणार आहोत त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर ते काहीसे अपील मात्र करत असताना आपण बघतोय ओम कर्टिल आणि सतीश गाडवे दोघं बॅटर्स या ठिकाणी मैदानात असणार आहेत. सुखदेव चौधरी सूर्यकाशी सुंदर सुरुवात मात्र संघासाठी करत असताना आपण बघितलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवर ते सतीश सारख्या एक महान फलंदाजाला कुठेतरी थांबवलंय. चेंडू क्रमांक दुसरा मात्र असणार आहे. इथं स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता. इथं बघणार आहोत यष्टीरक्षकाकडनं कुठली जी या ठिकाणी जबाबदारी चांगल्या पद्धतीने हाताळ तीन चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. चौथा चेंडू याही वेळेस पुण्यात चांगला स्ट्रोक परंतु मोरी खालून चोरी गणेश चौधरी मात्र या ठिकाणी चेंडूला काहीसा कॅरी करू शकले नाहीये. हा नशिबाचा चौकार मात्र येतो या ठिकाणी बघतो शिंदे दिगर या संघासाठी. 4 धाव्याने चौथ्या चेंडूवरती या ठिकाणी अकाउंट ओपन होतं बॅट मधनं सतीश गाडवे यांचा आणि शिंदे दिगर संघाचाही 4 धाव्या लागल्या जातील. पहिल्या पॉवरप्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र बाकी असणार आहेत. गणेश यांच्याकडनं थोडीशी मिस्टेक आणि त्याचा फायदा चौधरी मात्र तयार असतील. एका सिंगल धाव्यावरती समाधानी राहावं लागेल पोपटला. पण एक धाव केव्हाही महत्वाची मित्रांनो. तुम्हाला मी जीवनाच्या मार्गावर ते प्रवास करत असताना तुम्हाला तुमच्यासारखा श्रेष्ठ सहप्रवासी किंवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ सहभागी तुमच्यासारखा सहप्रवासी नाही भेटला तरी चालेल पण मूर्खाच्या संगतीत जाऊ नये ही गौतम बुद्धांची शिकवण आहे. त्या पद्धतीने क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा तसंच असतं. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येईल असं नाही परंतु निर्धाव चेंडू जाऊ दिल्यापेक्षा सिंगल धाव केव्हाही महत्वाची. एक धाव आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच सक्सेस ठरला जाईल कारण की होत रोजची संधी निर्माण झाले. संधीचं सोनं मात्र इथं केलंय. 9 बॉल प्लस पुन्हा चेताय देतोय. अवांतर धावा या ठिकाणी 9 बॉल प्लस 2 अशा 3 धावा अवांतर स्वरूपामध्ये असणार आहेत. पर्यंत चांगला स्ट्रोक या ठिकाणी बघायला मिळतो. इथे क्षेत्ररक्षकांची थोडीशी धावपळ होताना दिसते आणि चेंडू तुषार यांच्याकडनं सरळ निघून गेलाय 4 धाव्यांसाठी. चांगला स्ट्रोक इथं बघायला मिळतोय आणि 4 धाव्याने धावफलकावरती मोठा बदल पुन्हा चेतवतोय. धावसंख्या बघायला मित्रांनो इथं या ठिकाणी 17 अंकावरती असेल. हे षटक काहीच महागडं मात्र ठरलं जातं. पहिल्या षटकामध्ये सुखदेव चौधरी यांनी केवळ आणि केवळ 4च धावा दिल्या गेल्या होत्या. यावेळेस प्रयत्न सतीश यांचा काहीसा मात्र चुकला जातो. या ठिकाणी हा बघितला गेला तर निर्धाव चेंडू टिपआउट केली गेली होती. त्यानंतर बघितलं गेलं असेल तर हा चेंडू काहीसा स्लो झाला. बॅटला कुठलाही स्पर्श मात्र न होता चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय गुलाब चौधरी. पुढील चेंडू घेऊन जातात पुन्हा सतीश घाडवे तयार. यावेळेस मात्र पुण्यात मिस टाइम विट फटका मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तिघे चेंडूपर्यंत आले गेले होते परंतु बघणार आहोत पुण्यात 2 धाव्यांचा प्रयत्न देखील याही वेळेस होईल. लास्ट बॉल शेवटचा चेंडू दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये बघणार आहोत गुलाब यांचा पुण्यात सतीश शॉर्ट प्लेनचा चेंडू. यावेळेस मात्र ताकदीचा नाही युक्तीचा वापर केला. चेंडू तडम्यान बाउंड्रीच्या बाहेर 4 धाव्यांसाठी येतोय आणि षटक क्रमांक दुसरं समाप्त होणार आहे 4 धाव्याने. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण बघत आहोत. एक गडी बाद शिंदे दिगर संघाची धावसंख्या असताना 23 अंकावरती. चौथं षटक तुषार यांच्याकडे असेल. लिटल मास्टर तुषार छोटा पॅकेट बडा धमाका. तुषार या ठिकाणी बघणार आहोत चौथ्या षटकात जबाबदारी. पहिल्या चेंडूवरती मात्र सतीश गाडवे यांचा प्रहार षटकार 6 वाट अँड लवली स्ट्रोक. कम ऑन डीजे. सेकंड रो बघणार आहोत पुण्याची
शतरक्षकाला बनावं लागलेलं आहे. दर्शकाला बनावं लागलंय शतरक्षक. बॅक टू बॅक षटकारानंतर संघाचा धावफलक मात्र अर्धशतकीय पार जाऊन पोहोचतोय. 53 धावा या ठिकाणी 20 चेंडू मध्ये लागल्या जातील सिंधे दिगर या संघाच्या. पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं या ठिकाणी 5 चेंडू या ठिकाणी निर्धाव घेतले होते सतीश यांनी, परंतु कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न सतीश अतिशय नामवंत असा फलंदाज आहेत. याही वेळेस पुन्हा एकदा तिसरा जातोय की काय, नक्की या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक मात्र होते सतीश गाडवे यांच्याकडनं. सुंदर फलंदाजी सलग 3 षटकारासाठी जाऊया डीजे कडे पुन्हा एकदा. पुरंदर अशी फलंदाजी आपण बघत आहोत या ठिकाणी सतीश यांच्याकडनं. काय कमालीची स्फोटक फलंदाजी. 14 चेंडू 34 धावींवरती खेळी करतात वैयक्तिक. यावेळेस बॅटची कडा आहे. चेंडू चालला दरम्यानच्या रिझर्व मध्ये. चेंडूचा पाठलाग करून कुठलाही फायदा होणार नाही. फायदा मात्र पुन्हा एकदा बॅट्सवर लावतोय. चौकार मात्र येतोय. 59 प्लस 4 63. खूप आणि खूपच महागडं षटक मात्र राहिलंय. जवळ जवळ 22 धावींचा आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथं बाकी असेल. 59 प्लस 4 63. खूप आणि खूपच महागडं षटक मात्र राहिलंय. जवळ जवळ 22 धावींचा आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथं बाकी असेल. काटीपाडा येथील मैदानावरती आताच अर्धशतक पूर्ण करून आलेत आणि याही मैदानात अर्धशतक पूर्ण करतील का काय, की अर्धशतकापासून केवळ 12 धावा दूर या मैदानावरती मात्र असतील सतीश गाडवे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 धावा आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. इथं ओम चौधरी तयार असलेल्या 2 धावेचा प्रयत्न देखील होते. बघणार थ्रो इथं चांगल्या प्रतीचा आला आहे का नाही या ठिकाणी पंच तिथे चेक करतायत. नऊ धावा दूर मात्र आपण बघत आहोत आतापर्यंत. आणि यावेळेस 1 हँडेड स्ट्रोक बगल मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने 6 धाव्यांसाठी. उत्तुंग असे फटकेबाजी बघायला मिळते या ठिकाणी. धुरंधर अशी फलंदाजी बघायला मिळते सतीश यांच्याकडनं. 6 धावा येत आहेत. धावसंख्या 72 72 या अंकावरती जाऊन पोहोचतील. केवळ आणि केवळ जर बघितल्या ठिकाणी 3 पावलं दूर मात्र सतीश गाडवे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यापासून. इथं मात्र फसवलं होतं सतीशला. आंतरराष्ट्रीय खेळ असो किंवा या ठिकाणी आपण बघतो ग्रामीण भागातील खेळ असो, आपण ते नेहमी बघत असतो. आणि फटका तर फसला. यावेळेस मिस्टर मीट अर्धशतकामध्ये वंचित राहतील का. नक्कीच वंचित राहावं लागणार आहे. मागील चेंडू मध्ये मिस्टेक केली होती यष्टिरक्षकांनी. यावेळेस मिस्टेक कुठली स्वतः गोलंदाज करणं नाहीये. विकेट इथे लागलं जाणार आहे. पुण्याचे आपण बघणार मित्रांनो 72 अंकावरती धक्का क्रमांक 2 शिंदे दिगर या संघाला लागला जाईल. आणि या विकेट साठी जाऊयात पुण्याच्या डीजे कडे.